मी खूप खूप शुभेच्छा देईन. सर्वांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभू दे अशी मी वासुदेवानंद सरस्वती टेपेस्वामी महाराजांच्या चरणी दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गुरुवारी शिवभद्री प्रमोदजी धुरीबुवा आणि माझे सर्व गुरुबंधू यांच्या वतीने आजचा गुरुपूजनाचा सोहळा आयोजित होत आहे. आणि यानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी यांचे मनपूर्वक आभार. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी प्रथमतः भजनाची सुरुवात करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल आदरणीय गुरुवर्य प्रमोदजी धुरीबुवा आणि सर्व गुरुबंधूंचे मनपूर्वक आभार मानून आजच्या या भजन कृती सेवेला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
प्रसिद्ध शिवभजनी बुवा श्री प्रमोद धुरी यांचा गुरुपूजन सोहळा 2025 या सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय सुप्रसिद्ध बुवा प्रमोदजी हरियान तसेच सन्माननीय बुवा श्री मुंगेकरजी यांची उपस्थिती लाभली आणि शिक्षकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे अतिथींचे हार्दिक स्वागत करण्यात आले. विद्यार्थी घडवले, त्यांच्या विद्यार्थी घडवले, म्हणजे हा हरिनामाचा वारसा असा अविरत चालू राहणार आहे यात शंका नाही. सर्वांना तुम्हाला शिष्यगणांना शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो आणि लवकर रजा घेतो. जय हिंद. गुरुजी सुप्रसिद्ध फकतवादक प्रणव धुरी यांच्याकडे घेत आहे. आज मी या ठिकाणी पहिल्यांदा सोलो वादन करतोय, तर चुकलं तर सांभाळून घ्या, आवडला तर आशीर्वाद घ्या. शिवभजनी बुवा श्री प्रमोद धुरी आणि त्यांच्या शिष्यांनी मला इथे वादनाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि थोडासा काल चौदा वाजता
Happy birthday to you. 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 पहिला सुद्धा मला त्या माझ्या विद्यार्थ्याने मला मदत केली होती. मला तुमच्याचकडे मला शिकायचं आहे. इथे जवळपास पेटी भेटली आणि अर्धी रक्कम त्या माझ्या विद्यार्थ्याने पेटीची दिली होती. ते माझे पहिले विद्यार्थी. हल्ली मला कुठे ते मध्यंतरी 1-2 वेळा भेटले होते, पण आता बरीच वर्ष झाली संपर्कामध्ये नाहीत. पण ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते सुखरूप आणि आनंदी राहतील अशी आपण परमेश्वराची प्रार्थना करूया. आणि पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. पारंपरिक भजनं होती. भजन रसिक भरपूर तुडुंब असायचे. लांबून जर मालाडला कार्यक्रम असेल तर डोंबिवलीपासून विरार नाला सोपारपासून लोक भजनाला यायची. तो आनंद वेगळा होता. आताही तो आनंद आहे. भविष्यात याच्यापेक्षा आणखी आनंद तो वाढेल अशी आपण अपेक्षा करूया. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे माझ्या गुरुजीने मला जे काय वेळ वाटलं शिकवलं, त्यानंतर माझ्याकडे जी शिकायली मुलं आली त्यांना सुद्धा जे मला येतं, मी कधी कुठच्या शिक्षकापासून मी कधी चोरून ठेवले नाही. हा विद्यार्थी माझा गाणार कसा गाईल, जर त्याने अपेक्षा केली मला अभंग गायचा आहे, मी त्याला देऊन त्याच्याकडनं तयारी करून घेतली. वेडी वाकडी का असे ना, आज आपल्यासमोर सादर करतायत ती मुलं. जर मी आज गुरुपदासाठी योग्य तरी असतो तुमच्यासाठी, काही प्रमाणात तुम्ही सुद्धा माझे गुरुच आहात. कारण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. आता ही मुलगी सिया कदम गायली, 1 वर्ष झालं तिला. गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेला होती ती, पण म्हणाली पुढच्या वर्षी मला गुरुपौर्णिमेला गायचं आहे बुवा. मला तुझी इच्छाशक्ती चांगली असेल तर नक्की गाशील. आणि यावर्षी ती वेगळा वागडा का होईना तो अभंग तिने सादर केला. आणि तुम्ही तो एक छोटा मुलगा बघितला, तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा गायला होता आणि या वर्षी सुद्धा गायला. म्हणजे जे शिकायला येतात त्यांच्याकडून सुद्धा काहीतरी घेण्यासारखी गोष्ट असते, ती आम्ही घेत असतो. काही मुलं एका वर्षात 7-8 महिन्यामध्ये गणपतीचं भजन करायला शिकतात. काही मुलांना 2-2 वर्ष राहतात. आज ते निवेदन करतात, राजेश्वर माझा भाचा येतो माझ्याकडे शिकायला यायचा. म्हणजे शिकवताना तो रडलेला सुद्धा आहे. लक्षात घ्या. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी वेळ वागणं का होतं माझ्याकडून शिकून घेतलं, भजन करतो आहे. म्हणजे त्याची जी जिद्द आहे ती सुद्धा घेण्यासारखी आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले होते. हा माझा भाचा नाही त्याच्या डोळ्यातून. म्हणजे ही गोष्ट म्हणजे शिकण्याची जिद्द असेल तर गुरुला सुद्धा त्याची इच्छा आणखी प्रकट होते आणि गुरु सुद्धा मनसोक्त शिक्षण देत असतात. आणि अशीच परंपरा चालू ठेवा. आज प्रणव वाजवतो, ओंकार वाजवतो. प्रणवच्या शिष्याने सुद्धा आता 5 मिनिटं काही ना सोलो वादन केलं. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यात जोरदार टाळ्या वाजवा. तर अशा प्रकारे हा गुरु शिष्य परिवार चालू राहणार. आणि आपल्याला भजनातून हा गुरु शिष्य परिवार कळला. खरं सांगायचं तर आम्ही त्यावेळी शाळेत शिकायचो का, आम्ही गुरु परंपरा आम्हाला माहितीच नव्हती. पण या भजनाच्या माध्यमातून बाहेर पडला. कुठेही असू दे, एखादा विद्यार्थी जर मला स्टेशनला किंवा कुठच्या स्टेशनला भेटला, बस स्टॉपवर भेटला, रस्त्यात भेटला तरी तो सरळ येतो, पायाची लोटाकडे घालतो, नमस्कार करतो. ही गुरु शिष्य परंपरा आहे, लक्षात ठेवा. आणि देण्याचं दातृत्व असलं तर आमची सुद्धा तुम्हाला देता देता आमची सुद्धा कला वाढत जाते. हे तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आज कितीतरी अभंग आहेत, कितीतरी भजन आहेत, कितीतरी भारुड आहेत. हे सगळं शक्य खरोखर झालं असेल तर माझे गुरु आई वडील तर आहे तर भजन म्हणजे रसिक सुद्धा आहेत. पण त्याच्यामध्ये जास्त माझी जी आज जो काय मी आहे त्याच्यामध्ये जास्त योगदान कोणाचं असेल तर तुम्हा शिष्य परिवाराचं सगळ्यात जास्त योगदान आहे. मी खूप खूप शुभेच्छा देईन. सर्वांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभू दे अशी मी वासुदेवानंद सरस्वती टेपेस्वामी महाराजांच्या चरणी, दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मिळणार आहे तर चतुर्थीची तयारी हा बुवा? गाणं जरा घेऊया